नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान असलेल्या शनी मांडळ येथे आज भक्तीचा महासागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले। शनेश्वर महाराज जन्मोत्सव आणि शनी अमावस्या हे दुहेरी पर्व एकत्र आल्याने लाखो भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती। महाराष्ट्रासह गुजरात राज्यातूनही हजारो भक्त शनी महाराजांच्या दर्शनासाठी शनी मांडळ येथे दाखल झाले होते। पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। भाविकांना शांततेत आणि सुरक्षितपणे दर्शन घेता यावे यासाठी नंदुरबार पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। मंदिर परिसरात सर्वत्र पोलीस तैनात करण्यात आले होते। पहाटे 5 वाजता सौ SP मॅडम यांच्या शुभहस्ते शनेश्वर महाराजांची महाआरती करण्यात आली आणि धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पत्रकार प्रभाकर आडगाळे, पत्रकार मुरलीधर माळी, गणेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच शनेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पाटील, सचिव संतोष पाटील, सेवेकरी दिलीप धनगर आणि विश्वस्त मंडळातील सदस्यांनी व्यवस्थापनाची धुरा सांभाळली। शनी भक्त देवेंद्र पांढाळकर महाराज यांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरण अधिक भक्तिमय झाले होते। गावकऱ्यांच्या वतीने मराठी शाळेत महाप्रसाद आणि भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। भाविकांनी मोठ्या श्रद्धेने महाप्रसादाचा लाभ घेतला। यासोबतच 7 दिवस चालणारे ज्ञानेश्वरी पारायण, गाथा आणि कीर्तन कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। मंदिर परिसरात जय शनिदेवच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते। लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला। शनी महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली। श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा अनोखा संगम शनी मांडळ येथे अनुभवायला मिळाला। कॅमेरामॅनसह प्रत्यक्ष दर्शन घेतलेला हा खास राऊंड रिपोर्ट स्वराज्य न्यूजसाठी प्रभाकर आडगाळे, शिंदखेडा। दिनेश भदाणे, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे। आज शनी मांडळ या ठिकाणी शनी अमावस्या व शनी जन्मोत्सव या निमित्ताने भाविकांचा एक चांगला महोत्सव या ठिकाणी आहे। भाविक दर्शनासाठी लांबून येतात, त्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला असून सर्व भाविकांना योग्यरित्या व्यवस्थित दर्शन घेण्यात यावी याची आम्ही काळजी घेत आहोत। सर्वांना या निमित्त शुभेच्छा।